बाई तुझा आशीर्वाद आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की स्पेशली अवनीचं मन दुखवलं म्हणून पाण्याने आता तिला गोड सरप्राईज दिलेलं असतं आणि ते गिफ्ट अवनीला सुद्धा इतकं आवडतं की एका सेकंदात ती पाण्याला माफ करून टाकते. पण अवनीने आता असे काही जादूचे कांडे फिरवले ना की तिने गेल्या कित्येक वर्षात पहिल्यांदा दांगट कुटुंबाला एकत्रित जेवायला बसवले. त्यामुळे दांगटांची पोरं अवनीवरती इतके खुश झालेत ना. पण सगळ्यात भारी मजा तर नंतर आहे, कारण उंदराने अशी काही कमाल केली की दांगटांच्या घरात आता धुमाकूळच होतो. आणि त्या ओघाओघामध्ये अवनी राजाच्या मिठीत येते. पण अण्णांनी आता तो उंदीर पकडला आहे. पण त्या सगळ्यांमध्ये आता उंदराच्या त्या धुमाकुळामध्ये दांगटांची पार हवा तयार झाली. बघूयात आजचा भाग. खूप छान, खूप मस्त आहे. शेवटपर्यंत जरूर बघा प्रेक्षकांनो. अवनीला खास आनंदीने सौभाग्याचं वाण पाठवलेलं असतं आणि ते उघडून पाहिल्यानंतर तिला इतकं कुतूहल वाटतं. अवनी खूपच खुश होते. त्यानंतर फोन चेक करते. आनंदीचे मेसेजेस आलेले असतात. तेव्हा ती पटकन तिला फोन लावते. दोघींच्याही चांगल्या गप्पा चालू होतात. आनंदी विचारपूस करते की दांगटांच्या घरी सगळं ठीक आहे ना. अवनी सांगते की हो अगं, सगळं ठीक आहे. आपली ओळख पहिल्यांदा कुठे झाली होती माहिती आहे ना, जेव्हा मी इचलकरंजीचा राजवाडा बघायला आले होते ना तेव्हा. आनंदी सांगते की हो ना, त्यावेळेला किती बिझी होतीस तू अगं, सतत दिवसभर कामात, स्केचेस, डॉक्युमेंटेशन. अवनी सांगते की हो ना, म्हणूनच आपण रात्रभर जागून गप्पा मारल्या होत्या. पण अवनीला एक गोष्ट खटकते. आनंदीला त्याबद्दल ती विचारते की पण आनंदी, तुला माहिती आहे ना माझं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं आहे. हे लग्न तर, आणि तरी पण तू मला सुहासिनीचं वाण कसं काय पाठवलंस. त्यावर आनंदी म्हणते की अगं, तू असं समजू नकोस की एका सुवासिनीने दुसऱ्या सुवासिनीसाठी हे वाण पाठवलं आहे. तर असं समज की एका मैत्रिणीने दुसऱ्या मैत्रिणीसाठी पाठवलं आहे. आणि तसंही तू म्हणाली होतीस ना की दांगटांच्या घरी कधीच बाईचा आशीर्वाद लाभलेला नाही आहे. मग तुझ्या निमित्ताने का असे ना, दांगट कुटुंबाची आणि तुझीसुद्धा भरभराट होऊ देत. अवनी आनंदीचं कौतुक करते की किती छान बोलतेस का तू. मुद्दामच आनंदी विचारते की राजा पण असंच बोलतो ना. त्यावर अवनीलाही हसं होतं. ती सांगते की हो, अगदीच असा बोलतो तो. दोघे एकमेकींना वटपौर्णिमेच्या शुभेच्छा देतात आणि फोन ठेवून देतात. तिकडे धन्या इतकं कौतुकाने यशोदाला सगळं काही सांगत असतो की भाऊ, अरे तर जगातलं आठवं आश्चर्यच आहे की आपल्या अण्णाने आपल्यासाठी कधी काही केलं आहे का. पण सुनबाईसाठी आज चक्क अंडा भुर्जी बनवली. हे बघ, मी फोटो पण काढला आहे बघ ना. यशोदा आपल्या घराला बाईचा आशीर्वाद लागला आहे तर किती भारी आहे ना. म्हणजे मला वाटलंच नव्हतं की बाईचा आशीर्वाद लाभल्यानंतर इतक्या भारी भारी गोष्टी आपल्या घरात घडतील. पण यशोदा अस्वस्थ असतो मनातून. विचार करतो की किती खुश आहे हा. पण याला ज्या वेळेला कळलं की राजा आणि अवनीचं लग्न खरं नाही आहे, अवनी कायमची या घरात कधीच राहणार नाही आहे, त्यावेळेला काय अवस्था होईल याची. आता अवनीला रूममध्ये तिकडे खूप बोर होत असता म्हणून ती बाहेर येते. अवनी किचनमध्ये आल्यानंतर यशोदा आणि दानाला म्हणते की अण्णा किती छान गातात ना, किती तल्लीन होऊन गाणं होते ते. त्यावर धन्या मुद्दामच चेष्टा करतो की हो ना, ते तल्लीन होऊन नाही, टल्लीन होऊन गातात. काय आहे, आम्ही सिंगिंग कॉम्पिटिशनमध्ये पाठवणार होतो त्यांना, पण त्याच्या आधी, त्या कार्यक्रमाच्या आधी हा बसायचा कार्यक्रम होत नाही ना तिथे, म्हणून नाही पाठवलं. यशोदा त्याला ओरडतो की गप्प बस. इतक्यात राजा येतो. यशोदाला तो म्हणतो की मला ना जेवायला दे ना, मला खूप भूक लागली. यशोदा त्याच्याकडे विचारतो की काय रे, काय म्हणले नाना, गेलता ना तू आज त्यांच्याकडे, खाडे ओरायले म्हणून ओरडले असतील ना. आता या राजा अवनीच्या समोर तरी यशोदाला नाही सांगत की त्याची नोकरी गेली. उलट तो मुद्दाम बडाया मारतो की काय म्हणणार आहेत नाना. यशोदाला आश्चर्य वाटतं की काय, काहीच नाही म्हणले. राजा सांगतो की नाही ना, नानाचं माझ्याशिवाय काही कामाचं पान बी हालत नाही, कशाला काय बोलतील ते. ते जाऊ देत नाही यशोदा, आम्हाला कवाची भूक लागली, पटकन जेवायला वाढ ना. त्यावर अवनी आता त्याला टोमणे मारते की हां, फक्त खायला सांगा यांना, कामं काही करायला नको. बिचारे यशोदा दरवेळेस एकटेच राबत असतात, जराही तुम्हाला मदत करावीशी वाटत नाही.
यशोदा, तुम्ही मला सांगा ना, मला मला काहीतरी काम सांगा ना, मी करेन. आता धन्या हळूच पुटपुटायला लागतो. यशोदाला सांगतो की बाबू दादा, यांना अजिबात काही काम सांगू नको हं. अरे साधा कांदा बी चिरायला येत नाही. तू कांदा यांना भिवून नको नको म्हणून पळून जात होता. अवनी आता रुसते आणि म्हणते की जाऊ देत, नाही येत मला कांदा चिरायला, पण मी मी भाज्या धुवून देऊ का? आता ती बळच टोमॅटो आणि मिरची घेते आणि अवनी इथे काय करते माहिती आहे का, एक मिरची एक टोमॅटो धूत बसते. राजाला इतका हसू येतं तिच्यावरती. राजा मुद्दामच अवनीची चेष्टा करतो की हां थांबा, मी जरा धन्याला ना गंध पावडर पण घेऊन यायला लावतो. म्हणजे काय आहे, आता त्यांना आपण गंध पावडर लावू आणि शाळेत पण पाठवू. आमच्या धन्याकडे दप्तर पण आहे. अवनी इतकी चिडते, रागाच्या भरात ती हात हातळते. आता सगळे टोमॅटो धुतलेले खाली पडतात. यशोदा समजून घेतो की अहो राहू दे राहू दे राहू दे, आणि तो भाज्या कशा धुवायच्या असतात हे सुद्धा अवनीला स्वतः शिकवतो. इतक्यातच पाण्या घरी आलेला असतो. पाण्याला पाहिल्यानंतर राजा मुद्दाम टुमणे मारायला लागतो की बघा आला निगेटिव्ह माणूस. पाण्या त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि अवनीची मनापासून माफी मागतो की वहिनी ते सॉरी, माझ्याकडून चूक झाली, मनापासून सॉरी. अवनी त्याच्याकडे जाते आणि समजावते, नाही काही हरकत नाही, मी पण सॉरी. पाण्याने स्पेशली तिच्यासाठी गिफ्ट आणलेलं असतं. जेव्हा तो गिफ्ट अवनीला देतो, अवनी अचंबित होऊन विचारते की हो याची काय गरज होती. आता सर्वजण आश्चर्याने त्याच्याकडे पाहतच राहतात. पाण्या सांगतो की नाही, ते माझा गॅरेजवाला मित्र आहे ना सांब्या, तो मला म्हणाला की असं सॉरी बोलायचं नसतं, गिफ्ट देऊन सॉरी बोलायचं असतं, म्हणून तुमच्यासाठी गिफ्ट घेऊन आलो आहे. धन्या मुद्दामच अवनीच्या हातून हिसकावून घेतो की वहिनी बघू काय घेऊन आला हा स्पेशली. आता त्याच्यामध्ये दोघांमध्ये जोराचा वादच पेटतो की पाण्या आता त्याला गिफ्ट उघडू देत नाही की ठेव ना, ते वहिनींसाठी आणलं आहे ना, तू कशाला बघू राहिला. तरी पण धन्या काय ऐकतच नाही. तो उघडून बघतो आणि विचारतो की बाबू कप कप, साधा हात उगारला म्हणून कप. हे पाण्यादा, अरे तू तर मला किती मारले, मला तर 1 डझन कप पाहिजेत. आता धन्याला पाहिजे म्हणल्यावर राजा गप्प बसणार होय. राजा पण त्याची टांग खेचतो की नाही मला पण पाहिजे, मला पण पाहिजे. अवनी त्या दोघांना ओरडते की कसे आहात रे तुम्ही, त्याने एवढं प्रेमाने घेऊन आलाय तर. त्याने विचारतो की कितीला पडलं रे ते, नाही म्हणजे गिफ्ट कितीला आणलं. पाण्या सांगतो की ते 500 रुपये. आता राजा प्राईस चेक करतो आणि म्हणतो की अरे याच्यावरती तर 250 रुपयाचं गिफ्ट कोणाला दिलं, दुसरीच कोणाला दिलेलं दिसतंय. मुद्दामच धन्या आणि राजा त्याला चिडवायला लागतात की पाहिलं आम्ही पाहिलं गिफ्ट, आम्ही तुझं पाहिलं. मुद्दामच पाहिली म्हणून त्याला चिडवत असतात हां. पण अवनीला खूप आवडलेलं असतं ते. त्या दोघांना उलट ते ओरडते की कशाला तुम्ही चिडवताय, तो एवढं प्रेमाने घेऊन आलाय ना. आता अवनीला ते गिफ्ट आवडले म्हटल्यानंतर पाण्याही प्रचंड खुश होऊन जातो हां. तिकडे दत्ता काका स्पेशली महेशने जे गिफ्ट केलं होतं ना, दारू, ते आपलं टल्लीर होऊन त्याला फोन करतं. वा साहेब, काय गिफ्ट दिले राव तुम्ही. महेश त्याला विचारतो की का रे मूर्ख माणसा, फोन करण्याआधी तू कधी काय घड्याळ चेक करत नाही का रे. दत्ता काका घड्याळ चेक करतो आणि त्याच्याकडे मागतो की साहेब काय ना, घड्याळ नाही ना राव माझ्याकडे. मी काय म्हणतो साहेब, तुम्ही पुढच्या वेळेला ना मला एखादं महागडं घड्याळ गिफ्ट करूनच टाका. महेश ओरडतो की काय रे हावरट माणसा, तू मला आधी फोन कशासाठी केला ना ते सांग आधी. दारूच्या नशेत तो आता बोलायला लागतो की साहेब तुमचं लग्न झालं आहे का. नाही म्हणजे माझ्या बघण्यात एक पोरगी आहे, लहानपणापासून आपण बघितलं संस्कारी आहे, माझी भाचीच आहे ना नमिता. अहो तुमचा आणि तिचा जोडा एकदम भारी शोभून दिसेल. तुमची बहीण आणि तो राजा त्याच्या पुढे फेल आहेत. तुम्ही म्हणत असाल ना तर लगेच बोलणे करतो. महेश तिकडून ओरडतो की त्याची काही गरज नाही रे, लग्न झालं आहे माझं. दत्ता काका महेशलाच टोमणे मारतो की काय आता काय तुमचंच लक खराब आहे शेवटी. महेश त्याला धमकी देतो की दत्ती आहे, परत जर का मला असलं फालतू कारणासाठी फोन केला ना
तर तिथं येऊन कपडे काढून मारेनात तुला. चल फोन ठेव. आता इकडे मागच्या दाराने नमी पायलकडे धावत जाते. पायल तिच्यासमोर असा काही टाहो फोडते ना की जाऊबाई, अहो जाऊबाई का चालावं माझ्यासोबत. नमी तिच्यावरती वचकते की काय मगाचपासून भह 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 करू राहिली. अगं तर काय झालं ते सांग ना नीट. नेमकं काय झालंय ते सांग की. पायल सांगायला सुरुवात करते की जाऊबाई, अहो जाऊबाई, माझ्या पानूला भेटायला मी गॅरेजवरती गेलते, पण तिथं पानू खूप चिडला होता. मी त्याला समजावायचा बोलायचा प्रयत्न केला, पण तो भह 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 माझ्यावरती ओरडला. जाऊबाई करत ती ना नमीच्या गाड्या पडून रडायला लागत्या. नमी तिला विचारते की परत काय झालं. पायल सांगते की जाऊ देत, आपलंच काहीतरी चुकलं असेल म्हणून मी पानूसाठी गिफ्ट घ्यायला गेले होते गिफ्ट शॉपमध्ये. तिथं मला पानू दिसला, तो गिफ्ट घेत होता. नमी विचारते की आयु तुझ्यासाठी गिफ्ट घेतलं त्यानं. पायल सांगते की जाऊबाई, अहो माझ्यासाठी गिफ्ट घेतलं असतं तर तुमच्यापाशी अशी रडली असते का मी. पानूनं दुसरं कोणासाठी तरी गिफ्ट घेतलंय. पानूच्या आयुष्यात कोण सटवी आली काय माहिती म्हणून ती पुन्हा हंबरडा पडत्या. नमी मग तिला सांगते की असं होऊच शकत नाही. त्या चिडक्या बिप्यावरती कोणी प्रेम करूच शकत नाही. पायल म्हणते की जाऊबाई, अहो कुणी नाही पण माझं पानू तर पडू शकतो ना प्रेमात. नमी ओरडते की अजिबात रडू नका जाऊबाई तुम्ही, असं होऊच शकत नाही. पायल म्हणते की जाऊबाई हे पकडा. हेल्मेट तिच्या हातात देते, चला माझ्यासोबत. पानूच्या आयुष्यात कोण नकटी आले ना तिचा आपण शोध लावूयात. नमी तिला समजावते की जाऊबाई ऐका ना, तुम्ही ना आपण नको जायला. इथं मी जिवंत आहे ना अजून. मी ना धान्याला आणि राजाला हाताशी घेते आणि पानूच्या आयुष्यात कोण नकटी आले ना तिचा शोध लावते. तुम्ही रडू नका. तरी पण पायल नमीच्या गाळ्यात पडून पुन्हा इतकी रडायला लागते की नमीचं फार डोकंच पकवलेलं असतं तिने. इकडे आता जेवणाची सगळी तयारी झालेली असते. तांगट कुटुंब जेवायला बसणारच असतं. त्याने मुद्दामच आता पाण्याची टांग खेचायला लागतो. तो विचारतो की काय रे पाण्यादा, तुझं आणि पायल वहिनीचं काय फायनल ब्रेकअप झालं काय. अवनी तिथेच हजर असते. तिथे उलट कोड होते, आज सरळच विचारतोय. पाण्यात त्याला ओरडतो की ब्रेकअप काय ब्रेकअप आणि वहिनी काय वहिनी. अरे ब्रेकअप व्हायला आधी काहीतरी असायला तर पाहिजे ना. धन्या विचारतो की असं नाही आहे तर मग ती रोज गाडी घेऊन तुझ्या गॅरेजवरती काय येते रे. पाण्यात त्याला ताकीद देतो की धन्या, यशोदाने जेवण केलं आहे ना, खाय ना गुपचूप. राजा पटकन अवनीसाठी चटई घेऊन येतो. तो सांगतो की चला मॅडम या जेवायला पटकन चला. सर्वच जण जेवायला बसतात. त्यावरती अवनी चिडते, तुम्ही सर्वच जण जेवायला बसलात, असे कसे आहात तुम्ही. अरे पण अण्णा आलेच नाही आहेत ना अजून. आता धन्या सांगतो की वहिनी तुम्हाला म्हटलं ना की अण्णांचा स्पेशल कार्यक्रम असतो त्यांच्या फ्रेंड्ससोबत. अवनी म्हणते की शी वाईट आहेत त्यांची मित्र. आपण अण्णांना बोलूयात ना, आपण एकत्र जेवायला बसूयात. म्हणजे आमच्या घरी ना सगळेजण जेवायला एकत्रच बसतात. बसत होते. राजा सांगतो की मॅडम अहो रॉकी द फादर आहेत ते, त्यांचं इन्कमिंग टोटल बंद आहे. तरी अवनी हट्ट धरते की अरे पण असं कसं, आपण बसूयात ना एकत्र. राजा जा ना तू अण्णांना घेऊन ये ना. आता अवनी हट्ट धरते म्हटल्यानंतर यशोदा राजाला खुणवतो. राजा पटकन बाहेर जातो. अण्णांचा आता कार्यक्रम चालू होणारच असतो. राजा तोपर्यंत जातो आणि अण्णांना ओरडतो की अण्णा चला बरं पटकन जेवायला चला आतमध्ये. अण्णा सांगतात की राजा तुला माहिती आहे ना की माझा कार्यक्रम चालू आहे ते, आता मी काय झाल्याशिवाय जेवत नसतोय. त्यावर राजा म्हणतो की अण्णा तुमच्याकडे आज दोनच ऑप्शन आहेत. एक तर हे रद्द करा, नाहीतर मग पोस्टपोन तरी करा. अण्णा विचारतात की व्हाय यू फोर्स मी. त्या यशाने काय जेवण वगैरे बिघडवलं काय का ते पचवण्यासाठी ते मला बोलावं लागलाय तुम्ही. राजा वैतागतो की अण्णा काही काय बोलू राहिले हो तुम्ही, चला म्हणलं ना तुम्हाला जेवायला. अण्णा सांगतात की नक्कीच जेवण बिघडवलेलं दिसतंय त्यांना काय तर चूक केली आहे म्हणून तर बोलवायला लागलात. ते मला खायला लावणार आहेत ना तुम्ही. आता राजा मुद्दाम जादूची कांडी फिरवतो, तेही अवनी नावाच्या.
मुद्दामच म्हणतो की ठीक आहे जाऊ देत. अहो आम्हाला काय पडली हो तुम्हाला जेवायला बोलवायची, काय घेणं देणं नाही आहे. पण तुमची सून तीच म्हणत होती की अण्णांना बोलवा नाहीतर मी जेवणार नाही आहे. तुमच्या सुनेचा हट्ट आहे हो. नाहीतर मग मला काय आहे, मी कशाला आलो असतो तुम्हाला बोलवायला. अण्णा आता स्वतःसारखे सरळ होतात. ते म्हणतात की काय माणूस आहे, कोण आहे रे तू, सुनबाईने बोलवले सांग ना सरळ. ए चल पटकन, जेवायला यायचं नसेल ना टाईमपास करू इथे, जाऊ दे चल. आता राजालाही हसू येतं की काय माणूस आहे. आता अण्णा आले जेवायला म्हटल्यानंतर सर्वजण एकत्रित जेवायला बसतात. पण अण्णांना सगळी चव घालवतात यार जेवणाची. सगळ्यांच्या थोबाडावर 12 वाजलेले असतात हा. वाट लागते सगळ्यांची जेवायच्या आधीच. कारण अण्णा काय करतात माहिती आहे, एकतर आधीच अर्धे दारूच्या नशेतच आहेत ते. त्यानंतर भात घेतात, भातामध्ये चपाती, त्याच्यात वरून भाज्या, आणि ते एकत्रित करून असे आदाशासारखे खातात की जसं काय वर्षे उपाशीच आहे ते. इतकं बेकार वाटत असतं ना ते अवनीला तरी गुपचूप आपले सगळेजण कसे तरी आपल्या घशाखाली घास ढकलत आता. अण्णांचं काय सुरू आहे त्याच्याकडे मुद्दाम लक्षच देत नाहीत. पण अण्णा मोठ्याने ढेकरा द्यायला लागतात. अवनीला ते इतकं विचित्र वाटायला लागतं. मग धाना मुद्दामच कानात अवनीच्या सांगतो की बघितलं ना कसे वायुगोळे चालू झाले ते, म्हणूनच आम्ही अण्णांना जेवायला बोलवत नाही हो, कळलं ना. आता तर अवनीलाही हसू येतं. आता आदाशासारखं खाणाऱ्या अण्णांना वटणीवर तर आणावं लागेलच की. राजा मुद्दाम जोराचा चिमटा काढतो. अण्णा समोरच विचारतात की चिमटा का काढू राहिला तू. राजा सांगतो की अवनी समोर असते आणि राजा खानाखुणा करतो की अण्णांना कसं जेवायला सांगायचं आहे. आत्ता कुठे अण्णाच्या डोक्यात ट्यूब पेटते की ते इतका वेळ कसे विचित्र जेवत होते. मग हळूहळू खाण्याचा प्रयत्न करतात ते, पण काय वाट लागते ना त्यांची. सगळी पोरं हसून मजा घेतात हा अण्णाची. त्यात अवनी बी सामील होते. अण्णा काय करतात माहिती आहे, एक घास खातात. आता त्यांना बोटं चोखायची सवय आहे. बाजूला तोंड करायचं आणि खाल्लेले आपलं बोटं चोखायचे. अवनी इतकी हसायला लागते. पण काहीही म्हणा, आज सगळ्या कुटुंबाला अवनीने एकत्र आणले की नाही. कधीच इतक्या वर्षात हे एकत्र जेवायला बसले नव्हते. आणि प्रेक्षकांनो, आजचा भाग इथेच संपतोय. पुढे मात्र छान ट्विस्ट आहे. कारण अचानकच खोलीत उंदीर शिरलेला असतो. अवनी चोराची किंचाळते आणि राजाला तिने इतके घट्ट पकडलेलं असतं, मिठीच मारते. तिचं किंचाळे ऐकून यशा धन्या पाण्यात धावत येतात आणि तिने राजाला मिठी मारलेली बघून धना विचारते वहिनी. यशादा विचारतो की काय झालंय. अवनी सांगते की उंदीर आहे. सगळेजण उंदीर शोधाशोध करतात. इतक्यात अण्णा येतात. अण्णा कालवा ऐकून विचारतात की काय झालंय. पोरं सगळे सांगतात ना उंदीर शिरलाय रूममध्ये. अण्णा त्यांना ओरडतात की काय लाजा वाटू द्या रे तुम्हाला. माझ्या सुनबाईच्या खोलीत उंदीर शिरलाय आणि तुम्ही बघत बसलाय होय. अण्णा डायरेक्ट आता ते हातातच धरून घेऊन येतात बाहेर पकडून. अवनी सतत राजाच्या मागे लपत असते, इतकी घाबरून गेलेली असते. प्रेक्षकांनो, कसा वाटला भाग आजचा कमेंट करून नक्की कळवा. आणि बाई तुझा आशीर्वाद मालिकेचे सर्व एपिसोड सर्वात आधी पाहण्यासाठी सबस्क्राईब मात्र जरूर करून ठेवा.